तर एकंदरीतच हे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत, मात्र मार्केटमध्ये नेमकी स्थिती काय आहे, गृहिणींना याच्याबाबत काय वाटतंय जाणून घेणार आहोत आपण दोन वेगळ्या शहरांमधून। सध्या आपल्याबरोबर आहे ठाण्यामधून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आणि नाशिकमधून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। सगळ्यात आधी आपण जाऊया ठाण्यामध्ये। कपिल, खरं तर दररोज गृहिणींना प्रश्न पडतो घराघरामध्ये आज भाजी काय करायची, पण आज असा प्रश्न आहे भाजी कुठली करू, कारण भाज्या इतक्या महागलेल्या आहेत। काय नेमकं सांगतात ते, काय सध्या मार्केटमध्ये भाज्या आहेत का आणि गृहिणींचं याच्याबाबत काय म्हणणं आहे? अनुभव नक्कीच जसं बोलली ते बरोबर आहे का भाजी खावी की नाही असाच प्रश्न ठाणेकर किंवा मुंबईकरांना पडला असेल। आपण ठाण्यातील कोपरी भागातील भाजी मार्केटमध्ये उभे आहोत आणि ज्या सर्व ज्या भाज्या आहेत त्या जवळपास 150 रुपयांनी किलोनी विकल्या जात आहेत। त्यामुळे भाजी खावी का नाही हा प्रश्न गृहिणीला पडलेला आहे, कारण गृहिणीच पूर्ण घर सांभाळत असते। आपल्याबरोबर काही गृहिणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया थेट का त्यांना काय वाटतंय। ताई, तुम्ही भाजी घ्यायला आल्यात, सध्या कंडिशन काय, किती भाव आहेत? भाज्यांचे भाव तसे 150 रुपये किलो आहे आणि आमचा परिवार मोठा असल्यामुळे रोजची 100 रुपयाची भाजी लागते। मग आम्ही घ्यायची का नाही, पगारात वाढ काय होत नाही, भाजी घ्यायची का नाही हा प्रश्न आम्हाला रोजचा पडलेला आहे। आता हे स्ट्राईक कधी संपेल तर याचं जरा सरकारने निर्णय घ्यावे आणि लवकरात लवकर स्ट्राईक मागे घ्यावे। जो बंदचा फटका बसलेला आहे ताई, भाजी किती किलो निघली आणि भाजी आणि रडवलं का असं बोलू शकतो? हो, म्हणजे रडवण्यासारखंच आहे हे। रडवलं का बोलायचं काय, रडणं म्हणजे माणसाला असं झालंय का जगावं का मरावं। आता पगारात काय वाढ होत नाही, आता 10 रुपये पावची भाजी 40 रुपयाला भेटायला लागली म्हणजे माणसाने कसं करायचं। आणि आपण जर विचार केला का वरण भात खाऊ तर डाळीचे भाव आज 200 रुपये झाले, म्हणजे माणसाने काय करावं। आणि एवढं करून जो सरकार आपला शेतकरी जो एवढा मेहनत करून पिकवतो भाजी त्याच्यापर्यंत हे जातं का मधल्याच लोकांचं काय आहे हे जरा सरकारने विचार करून आम जनतेचा विचार करावा आणि थोडा याचा संपाचा काहीतरी संप मागे घ्यावा। आता 200 आहे, उद्या 300 होईल, म्हणजे आम जनतेने काय करावा हा प्रश्न आम्हाला पडलाय, तो सरकारलाही पडावा असं आम्हाला वाटतं। नक्कीच अजून काय करेन ताई, काय कंडिशन किती महाग झाली आणि आता घरातलं पुन्हा जे आर्थिक समीकरण सर्व बिघडलंय? हो, घरातलं खूपच आर्थिक समीकरण खूपच बिघडलेलं आहे। भाज्या 200 रुपये किलो झाल्या, सामान्य माणसाने भाज्या खावा की न खाव्या हा विचार माणसाला पडतो। पगारात तर वाढ होतच नाही, प्लस भाज्यांचे भाव वाढतच चालले दिवसेंदिवस, आणि जो व्यापारी लोकांनी हा संप चालला तो लवकर त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न करावा। नक्की ताई, तुला काय वाटतं? डाळी महाग झाली, आता भाज्याही महाग। बरोबर आहे, डाळ खावी की भाज्या खावी, म्हणजे डाळ भात तर माणूस खाऊ शकतो पण डाळीला पण भाव वाढलेला आहे आणि भाज्यांचे भाव पण असे वाढलेले आहेत की मिरची वगैरे हे सुद्धा भाव वाढलेला आहे। पण आम्ही काय करावं हे आता सरकारने बघावं आणि त्याचे भाव कमी करावे। या सर्व महिला आहेत, त्या महिला भाज्या घ्यायला इथे आल्या होत्या, पण भाजी कुठची घ्यावी हा त्यांना प्रश्न पडला होता। त्याचबरोबर डाळ महागलेली आहे, आधीच त्याचं भाज्याही महागल्या, तर खावं काय हा एक मोठा प्रश्न आहे। ज्यांचं कुटुंब मोठं आहे त्यांना जेव्हा अर्धा किलो भाजी लागते म्हणजे 100 रुपये किलो, म्हणजे पर दिवसाला 100 रुपये किलो भाजीसाठी त्यांना घालवा लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक जे समीकरण असतं घरचं गृहिणींचं ते पूर्ण बिघडलेलं आहे। भाजी मार्केटमध्ये भाज्या आहेत पण ग्राहक कमी झालेला आहे, कारण की प्रत्येक ग्राहक आता कडधान्य किंवा ज्या छोट्या मोठ्या भाज्या त्याच्याकडे वळत आहेत, पण ज्या मोठ्या भाज्या आहेत जसं शिमला मिरची असो किंवा मग पडवळ असो किंवा फरसबी असो, आणि 200 रुपये पर्यंत ते गेलेले आहेत, 50 रुपये पाव किलो झालेले आहेत सध्या, जे 200 रुपयांची गाठले। तर आता पुढे जर असा संप चालू राहिला आणि ह्यातला मधला मार्ग जर काढला नाही तर या भाज्या 300 रुपयापर्यंत पोहोचतील आणि ठाणेकरांनी मुंबईकरांनी भाजी खावी का नाही, बजेट आहे ते पूर्णपणे ह्या अशा चढत्या दरामुळे पूर्णपणे कोलमडून पडलेलं आहे। जाऊया मुकुलकडे। मुकुल आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आहेत। खरं तर मुकुल असं म्हणतात की मुंबईमध्ये ज्या सगळ्या भाज्या येतात त्या नाशिकमधून येतात, नाशिकच्या भाजीला खूप डिमांड असते मुंबईमध्ये। आम्हाला सांगाल की नाशिकमध्ये सध्या मार्केटमधली स्थिती काय आहे? एक तर तिथे भाजी आहे का, व्यापाऱ्यांचा संप ही गोष्ट दुसरीच, मात्र गृहिणींचं बजेट सुद्धा कोलमडून पडले, काय याच्यावर गृहिणींच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात? अनुपमा, खरं तर नाशिकच्या बाजार समित्यामध्ये जी आवक पाहिजे होती ती आवक अद्यापपर्यंत बघायला मिळत नाही आहे। आज सकाळी आपण 10 वाजेपर्यंतचा जर विचार केला तर केवळ 163 क्विंटल इथे भाजीपाला आलेला होता, जो हजारोच्या संख्येनं रोज येतो, मात्र आवक पूर्णपणे मंदावलेली आहे। जो काही भाजीपाला मिळतो आहे तुरळक स्वरूपाचा, त्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे साहजिकच गृहिणींचं जे बजेट आहे, जे अंदाजपत्रक आहे ते पूर्णतः कोलमडलं आहे। सकाळी आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांशी चर्चा केलेली होती, त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या, त्यावेळेस त्यांच्याकडून आपल्याला
एक लक्षात आलं, एक तास त्यांनी ह्या मार्केटमध्ये चक्कर मारली. प्रत्येक भाजीवाल्याकडे दोनदा तीनदा त्या महिला जात होत्या. मात्र कुठल्याही भाजी ही 70 रुपयापेक्षा खालती त्यांना मिळत नव्हती. कुठलीही भाजी घ्या, तिची किंमत ही 80 रुपये, 90 रुपये, 125 रुपये ते थेट 150 रुपये किलो या दराने मिळते. आज जर बघितलं आपण, मिरची 200 रुपयाला मिळते, गवार हा 150 रुपयाला मिळतोय, शिमला मिरची 100 रुपये, कोथिंबिरीची जुडी ही 100 रुपये, मेथी 80 रुपये, असे भाज्यांचे दर जे आहेत ते चढलेले आहेत. काही ग्राहक आपल्याबरोबर आहेत. महिला आता घरच्या कामासाठी जुंपलेल्या असल्यामुळे काही ग्राहक इथे आहेत. 100-200 रुपयामध्ये इथे भाजी मिळतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल, थोडक्यात सांगा. 200 रुपये किलो मिरची झाली सर. कोबी नियमित आपला भाजीपाला 200 रुपये, 30 रुपये किलो बटाटे आहेत. भाजीपाला ते आपलं पालक 10 रुपयाला आहे. असं जोरात म्हणजे भाव वाढला आहे. काय सांगाल तुम्ही, कसे दर? मिरची 200 रुपये किलो आहे चालू आहे, बटाटे 30 रुपये किलो आहे, शिमला मिरची 100 रुपये आणि प्रत्येक मिरचीचा सर्वात दर जास्त इथं. त्याच्यामुळे 10 किलोची जाळी 1500 ते 1600 रुपयाला आहे. अनुपमा, एकंदरीत आपण बघतोय भाज्यांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. मात्र आता अचानक आलेली ही महागाई आहे. नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचा अंदाज नव्हता. नुकत्याच शाळांना सुरुवात झालेली आहे. पालकांचे शैक्षणिक वस्तूंसाठी खर्च झालेला आहे. मुलांचे ॲडमिशन असो किंवा शालेय साहित्य खरेदी करण्यामध्ये त्यांचा सर्व पैसा गेलेला आहे. आणि अशा वेळेत हातामध्ये जे काही थोडेफार पैसे होते ते पैसे आता भाजीमध्ये जात आहेत. त्यामुळे नाशिककर त्रस्त आहेत, एकंदरीत ग्राहक त्रस्त आहेत आणि गृहिणी देखील त्रस्त आहेत. खरे अगदी गृहिणी त्रस्त आहेत. भाज्यांचे दर इतके वाढलेत की खरं तर रोज असणारा जो प्रश्न असतो की मी भाजी कुठली करू, मात्र आज भाजी कशाला करू असा प्रश्न या गृहिणींसमोर आहे. कारण भाज्यांचे दर एवढे वाढलेले आहेत. तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी, कपिल आणि मुकुल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.